नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। एका अंगणवाडी सेविकेने 3 ते 6 वयोगटातील मुलांचे वजन तपासले। त्यातील 5 मुले पिवळ्या झोनमध्ये आहेत, याचा अर्थ काय? ऑप्शन आहे ए, सर्व मुले कुपोषित आहेत, बी, ही मुले सामान्य आहेत, सी, ही मुले मध्यम कुपोषित आहेत, डी, ही मुले गंभीर कुपोषित आहेत। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ही मुले मध्यम कुपोषित आहेत। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। गर्भवती महिलेचे हिमोग्लोबिन 8 ग्रॅम आहे। ICDS नियमानुसार काय करावे? ऑप्शन आहे ए, काहीच नाही, बी, आयरन फॉलिक ॲसिड गोळ्या घ्याव्यात, सी, लसीकरण करावे, डी, बालसंगोपन सल्ला घ्यावा। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आयरन फॉलिक ॲसिड गोळ्या घ्याव्यात। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। तुमच्या गावात 2 नवीन ICDS केंद्र सुरू करायचे आहेत। प्राथमिक अट कोणती आहे? ऑप्शन आहे ए, गावात शाळा असणे, बी, 400 ते 800 लोकसंख्या, सी, हॉस्पिटल असणे, डी, फक्त 6 वर्षाखालील 50 मुले असणे। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 400 ते 800 लोकसंख्या। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। ICDS अंतर्गत कोणत्या सेवेमुळे बालमृत्यू दर कमी होण्यास मदत होते? ऑप्शन आहे ए, पूरक पोषण, बी, ग्रामसभा, सी, सार्वजनिक स्वच्छता, डी, बालक्रीडा। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पूरक पोषण। ICDS अंतर्गत पूरक पोषण या सेवेमुळे बालमृत्यू दर कमी होण्यास मदत होते। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये कोणता उपक्रम मानसिक विकासासाठी अधिक उपयुक्त आहे? ऑप्शन आहे ए, फळे खाणे, बी, गोष्टी सांगणे, सी, वजन मोजणे, डी, लसीकरण। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गोष्टी सांगणे। पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये गोष्टी सांगणे हा उपक्रम मानसिक विकासासाठी अधिक उपयुक्त आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। जर एका मुलाचा MUAC मिड अप्पर आर्म सर्कम्फरन्स 11 सेंटीमीटर आहे तर कोणती श्रेणी लागू होईल? ऑप्शन आहे ए, सामान्य, बी, मध्यम कुपोषण, सी, गंभीर कुपोषण, डी, सांगता येणार नाही। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गंभीर कुपोषण। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। ICDS अंतर्गत गर्भवती महिला या लाभार्थ्यांना किती महिने पूरक आहार दिला जातो? ऑप्शन आहे ए, 6 महिने, बी, 9 महिने, सी, 4 महिने, डी, 12 महिने। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 9 महिने। ICDS अंतर्गत गर्भवती महिला या लाभार्थ्यांना 9 महिने पूरक आहार दिला जातो। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। ICDS केंद्रात बालकांच्या वाढीचे निरीक्षण करण्यासाठी कोणते चार्ट वापरतात? ऑप्शन आहे ए, पाई चार्ट, बी, ग्रोथ मॉनिटरिंग चार्ट, सी, मॅप चार्ट, डी, पिक्टोरियल चार्ट। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ग्रोथ मॉनिटरिंग चार्ट। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे एका सेविकेने MUAC 12.5 सेमी असलेले मूल नोंदवले
या मुलाची श्रेणी कोणती? ऑप्शन आहे ए सामान्य, बी मध्यम कुपोषण, सी गंभीर कुपोषण, डी सांगता येणार नाही. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सामान्य. एका सेविकेने MUAC 12.5 सेमी असलेले मूल नोंदवले तर या मुलाची श्रेणी सामान्य श्रेणी राहील. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. बालकांचा हिरवा रंग ग्रोथ चार्टवर काय दर्शवतो? ऑप्शन आहे ए गंभीर कुपोषण, बी मध्यम कुपोषण, सी सामान्य, डी कमी उंची. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सामान्य. बालकांचा हिरवा रंग ग्रोथ चार्टवर बालक सामान्य आहे हे दर्शवतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. जर एखाद्या गावात ICDS केंद्रासाठी पात्र लोकसंख्या असेल पण इमारत नसेल तर तात्पुरता उपाय काय? ऑप्शन आहे ए केंद्र सुरू करू नये, बी भाड्याने जागा घेणे, सी शाळा बंद करणे, डी ग्रामसभा थांबवणे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भाड्याने जागा घेणे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. ICDSमधील आरोग्य व पोषण शिक्षण हा घटक प्रामुख्याने कोणासाठी असतो? ऑप्शन आहे ए मुले, बी महिला, सी पुरुष, डी वृद्ध. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला. ICDSमधील आरोग्य व पोषण शिक्षण हा घटक प्रामुख्याने महिलांसाठी असतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. अंगणवाडी सेविका कोणत्या महिन्यात ग्रोथ मॉनिटरिंग डे साजरा करते? ऑप्शन आहे ए प्रत्येक महिन्यात, बी वर्षातून एकदा, सी 3 महिन्यातून एकदा, डी फक्त सप्टेंबरमध्ये. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रत्येक महिन्यात. अंगणवाडी सेविका प्रत्येक महिन्यात ग्रोथ मॉनिटरिंग डे साजरा करते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. एका अंगणवाडी सेविकेने आढळले की केंद्रात 3 मुले गंभीर कुपोषित आहेत. तिने काय करावे? ऑप्शन आहे ए दुर्लक्ष करावे, बी त्वरित आरोग्य विभागाला कळवावे, सी फक्त पालकांना सांगावे, डी CDPOकडे अहवाल पाठवू नये. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी त्वरित आरोग्य विभागाला कळवावे. एका अंगणवाडी सेविकेने आढळले की केंद्रात 3 मुले गंभीर कुपोषित आहेत तर तिने त्वरित आरोग्य विभागाला कळवावे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. आकाश निळे आहे या वाक्यात निळे हा शब्द कोणता शब्द प्रकार आहे? ऑप्शन आहे ए सर्वनाम, बी विशेषण, सी क्रियापद, डी अव्यय. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विशेषण. कारण निळे हा शब्द नामाचा गुणधर्म दर्शवतो त्यामुळे निळे हा शब्द विशेषण आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. तो आला आणि मी गेलो या वाक्यात आणि हा शब्द कोणता अलंकार दर्शवतो? ऑप्शन आहे ए यमक, बी पुनरुक्ती, सी संयुक्त, डी संयोजक. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी संयोजक. आणि हा शब्द संयोजक हा अलंकार दर्शवतो कारण आणि हा 2 वाक्य जोडणारा संयोजक अव्यय आहे त्यामुळे आणि हा शब्द संयोजक अलंकार दर्शवतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. तो अतिशय हुशार आहे या वाक्यात अतिशय हा शब्द कोणता आहे? ऑप्शन आहे ए विशेषण, बी क्रियाविशेषण, सी क्रियापद, डी नाम. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्रियाविशेषण. अतिशय हा शब्द क्रियाविशेषण आहे
कारण अतिशय हा शब्द विशेषणाची तीव्रता वाढवतो, त्यामुळे अतिशय हा शब्द क्रियाविशेषण आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. सिंहासारखा धाडसी या वाक्यात कोणता अलंकार आहे? ऑप्शन आहे ए. रूपक, बी. उपमा, सी. अनुप्रास, डी. विरोधाभास. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. उपमा. सिंहासारखा धाडसी या वाक्यात उपमा अलंकार आहे, कारण सारखा हा शब्द दोन गोष्टींची तुलना करतो, त्यामुळे सिंहासारखा धाडसी या वाक्यात उपमा अलंकार आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. तो हसला या वाक्यात हसला हा कोणता काळ आहे? ऑप्शन आहे ए. वर्तमान काळ, बी. भूतकाळ, सी. भविष्यकाळ, डी. आज्ञार्थ. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. भूतकाळ. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.